Hello, Disadvantages of कशाचे? mobile phone. हा. Okay. Instead of disadvantages, हा. we will just we use the term हा. effects Yes. of mobile phone use. हा. मराठी मधून करायचं की इंग्लिश मधून करायचं? इंग्लिश मध्ये. तर आता तू मोबाईल कशाला काढून बसला सगळ्यात पर्यंत? ते मी व्हिडिओ करते. व्हिडिओ मी तिकडे चालूच केलाय केला. मोबाईल मध्ये सेव्ह होते. अरे मी तिकडे व्हिडिओ करताना तू परत कशाला व्हिडिओ काढतोय सगळ्यात पहिली गोष्ट? अरे पण ते पण आहे म्हणजे तुला मी शेअर करू शकतो ना मी तिकडून. नाही मला शेअर नाही, मला मोबाईल मध्ये कॅमेरा मध्ये. अरे याच्या मागे मला काहीच लॉजिक दिसत नाही. बरं ठीक आहे, तुला करायचं आहे मोबाईल यूज तुला कर. हे मी कशाला तुला मोबाईल यूज करायला नको 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 मी तुला मोबाईल यूज नको करू म्हणून का सांगतोय? मोबाईल यूज करायला नाही पाहिजे हे मी कशाला सांगतोय? मोबाईल तिथे आहे तर मला फरक का पडतोय? का पडतोय मला फरक? मला मी कॉन्शियस काय की तू इथं मोबाईल धरून ठेवलाय, मला ते अरे बघून वाटतं की अरे बंद कर, अरे बंद कर. अजूनही माझ्या डोक्यात येते की बंद करू दे. कशाला केले सुरू, कशाला केले सुरू, कशाला केले सुरू, हे कशाला येते माझ्या डोक्यात? आता मला तुझी मेंटॅलिटी सांग, तू म्हणजे ऍक्च्युअल मेंटॅलिटी सांग की मोबाईल फोन काढून तुला हे सध्याचं हे रेकॉर्ड कशाला करतोय तू? मी तर तिकडे रेकॉर्ड करतच आहे ते मी असंच मेमरीज मेमरी तिकडे बनतच आहे ना. पण इकडे पण राहील ना. म्हणजे तुला ही भीती आहे का की तिकडची मेमरी कधी लावायची आहे तर माझ्याकडे कायम राहणार? मग तुझ्या मोबाईल मध्ये तुला 100% गॅरंटी आहे की तुझ्या मोबाईलतले सगळे फोटो तुझ्याकडे सिक्युअर्ड आहे. तुझा मोबाईल हरवला तर त्या केसमध्ये तू काय करणार आहेस? बॅकअप आहे ना. कशावर बॅकअप आहे? जीमेल अकाउंट. म्हणजे गुगल फोटोज मध्ये सगळं बॅकअप करून ठेवलंय का? ओके. पण तुझं ऑटो अपडेट होतं सगळं सगळं, पण तुझं गुगलचा फोन तर नाहीये, मला माहित नाही ते गुगल ऑटो अपडेट होतं. ऑटो सगळे तुझे जे फाईल्स वगैरे आहेत ते सगळे सेव्ह. तुला म्हणजे हे मेमरी ठेवायची आहे. ही मेमरी काय अशी खूप मेमरी पहिल्यांदा लोक लग्नाचे पण फोटो काढताना असे लग्न झालं टेक्नॉलॉजी तेवढी हे नव्हती. टेक्नॉलॉजी नव्हती, बरोबर आहे, पण तेव्हा लग्न झालं विसरून झालं म्हणजे लग्न झालं लोक डोक्यात ठेवायची मेमरी, लग्नासारखी मेमरी सुद्धा डोक्यात ठेवायची. आता पण इथे बसलोय नॉर्मल बोलतोय, हे ह्याचा सिग्निफिकन्स काहीच नाही. ह्याचा सिग्निफिकन्स 5 मिनिटांनंतर सुद्धा नसेल. आपण जे करतोय हे जे चाललंय हे व्हिडिओ 2 मिनिटात डिलीट पण करेल नंतर कदाचित, जर वाटलं नाही का काही तर तरी पण आपण त्याची मेमरी ठेवायचा प्रयत्न करतोय ह्या मुवमेंटची. आणि पहिल्यांदा लग्न वगैरे व्हायची त्या मुवमेंटची मेमरी राहायची नाही. मेमरी तेव्हा आणि तेव्हा रिसोर्सेस नव्हते ना तेव्हा. ओके, तुझं म्हणणं हे आहे की जर तेव्हा असली असती टेक्नॉलॉजी तर लोकांनी ठेवले असते. तुला मग जर असा समज तुला ऑप्शन दिला की सुरुवातीपासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुझा दिवस रेकॉर्ड होणार आहे व्हिडिओवर आणि तो तुला रेकॉर्ड तुला प्रोव्हाइड करण्यात जातोय, तर तुला आवडेल का? नाही आवडणार. आपण फक्त हॅपी मेमरीज हे करतोय ना, दुसऱ्या जोडीच हे करणार. म्हणजे समज कॅमेरा लावलाय तुझ्या तिकडे, जे तू कामाला जातोस ते कामाला तिकडे समज कॅमेरा लावलाय, इकडे तिकडे कॅमेरा लावलाय, रस्त्यावर कॅमेरा लावले तिकडे रूम मध्ये येताना किंवा रूम मध्ये सुद्धा कोणी आम्ही मोबाईल वगैरे युज करतोय, आम्ही सगळे कॅमेरा वापरतोय. समज काहीतरी नंतर टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाली आणि सगळ्यांचे कॅमेऱ्याची फीड एकत्र करून तुझा चेहरा जिथे जिथे आहे ते व्हिडिओज कंबाईन करून तुला दिवसाच्या शेवटी देण्यात आले, तर तुला आवडेल का? नाही आवडणार. मला तरी आवडेल, तुला का नाही आवडणार? आता रोजच्या एवढ्या स्टोअर कुठं करून ठेवायचं? स्टोअर ती टेक्नॉलॉजिकल इश्यूज जे आहेत ते त्यांच्यावर सोडून दे, कंपन्यांवर सोडून दे. आता कसं गुगल तुझं फुकट सगळे तुझे फोटो स्टोअर करते. पण नाही का ना, पण ते तिथं कसं होतं माहिती का? मग जे आपण मेमरीज बनवतो रोज, मग त्यामध्ये बॅड मेमरीज, मग आपण दोन्ही पण स्टोअर केल्या तर आपण नंतर विचार करणार नाही की ही चांगली मेमरी आहे. सगळं पूर्ण व्हिडिओ
पूर्ण दिवसाचा व्हिडिओ बघितला तर हा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ बघून फायदा नाही त्याचा पण मग तुला कंटाळा येणार. ओके म्हणजे त्यातला फक्त जो शॉर्ट. ओके मग त्या व्हिडिओ मधला म्हणजे पूर्ण दिवसाच्या व्हिडिओ फीड मधला जे समज हॅपी समज काहीतरी कामावर काहीतरी हसी मजा झाली आणि ते समज तू हसत दिलं समज तेवढा तुला व्हिडिओ एक्स्ट्रॅक्ट करून दिला हे आहे आता एवढं होतंय त्याच्यामुळे हे काही मोठी गोष्ट नाही की तुझ्या पूर्ण फीड मधले कोणत्या कोणत्या ठिकाणी तू हॅपी आहेस ते हॅपी ठिकाण एक्स्ट्रॅक्ट केलं आणि ते तुला समज तू दिवसामध्ये अर्धा तास हसलास म्हणजे वेगवेगळ्या 5 मिनिटं आता 5 मिनिटं तेव्हा काय काय जो जोक झाला होता किंवा काय झालं होतं ते स्टोअर करून जर तुला दिलं तर ते चालेल का चालेल प्रत्येक दिवसाचं. चालेल. सो यू वॉन्ट टू डॉक्युमेंट युअर हॅपी मुमेंट. ओके आता हे तू डॉक्युमेंट समज तू चालू केलंस आतापासून स्टोअर करायला स्टोअर करायला लागला आता टेक्नॉलॉजी आली आहे तर तू स्टोअर करायला लागला. आता हे असं बऱ्याच वर्षांसाठी चाललं हॅपी मुमेंटचं तुझे डॉक्युमेंटेशन स्टोअर भरपूर वर्षांसाठी चाललं 10 वर्षांसाठी चाललं समज 10 वर्षांनी ह्या पूर्ण हॅपी मुमेंटचं काय करणार आहे या सगळ्या व्हिडिओचं. कधी खाली टाइम असला रिकाम्या टाइममध्ये बघून तेवढंच थोडं हे होतं असं खुश व्हायला तर की अरे आपण ओके मेमोरीज कशासाठी असतात तू मेमरीज नॉस्टॅल्जिया त्याच्यामध्ये ओके जेव्हा करंट मध्ये जेव्हा आपण मजा येत नाही असं आपला मूड खराब होता तो जर अपलिफ्ट होण्यासाठी थोडं फ्रस्ट्रेशन झालं मग त्या फ्रस्ट्रेशन दूर करण्यासाठी हे मेमरीज बघितल्या तर थोडं तू तुझ्या मोबाईल मध्ये पर्सनल क्वेश्चन आहे करायची पण तू तुझ्या मोबाईल मध्ये आधीचे जे आधी पासून तुझ्या मोबाईल मध्ये जे काही स्टोअर आहे ते तू मध्ये मध्ये बघत असतोस का. वेळ भेटला तर जे तू चांगलं स्टोअर केले तुझे समज कुठे गड किल्ल्यावर गेले असणार ते तू स्टोअर केलं असणार ते फोटोज तू बघतो मध्ये मध्ये किंवा आता एक सांगतो इंस्टाग्रामवर हायलाइट्स म्हणून असतात माहिती मग ते त्याच्यासाठीच असतात ना मग ते मेमरीज असतात. ओके त्याच मेमरीज असतात ना. ओके आपण मग त्याच्यावर बॅड मेमरीज टाकू शकत नाही कारण ते बॅड मेमरीज आपल्याला आठवायचेच नसतात. ओके त्याला विसरायचं असतं आपल्याला म्हणून आपण त्याला स्टोअर करत नाही. ओके ओके म्हणजे हॅपी मुमेंट्स डॉक्युमेंट करायचे आणि जेणेकरून जेव्हा आपल्याला वाईट वाटेल डाऊन वाटेल तेव्हा ते एक सोर्स की सोर्स ऑफ हॅपीनेस. ओके मी स्वतः बघत नाही जुने फोटोज बघितले पाहिजे. ओके कशाला बघितले पाहिजे कशाला. आता तुम्ही ऑफिसवरून येता कुठेतरी फ्रस्ट्रेशन वाटतच ना. असतं मग त्या जुने फोटोज आता तुमचेच असतील किंवा फ्रेंड सोबत कुठे मेमोरीज असतील असतं बरोबर. मग त्या जर बघितल्या तुम्ही तर थोडं फ्रेश म्हणजे असं फील होतं का थोडं बघितलं नाही काय फील पण ती रिअलिटी नाही ना ती तेव्हा तो पास्ट आहे. आपण आताच्या मोमेंट मध्ये न जगता जे काय झालं होतं त्याच्यामध्ये जगतोय. मग पास्ट मध्ये जे काय पास्ट मध्ये वाईट जे झालं ते कधी आठवत नाही ना म्हणजे पास्ट मध्ये जे चांगलं झालं ते आठवलं तर थोडंफार हे होईल. हा एक इस्केप म्हणू शकतो आपण की म्हणजे जेव्हा हे इथलं बरोबर चालत नाही तेव्हा एक माझा एक स्वतःचा एक हॅपीनेस चा एक स्पिअर आहे माझं एक वर्ल्ड आहे हॅपीनेसचं. मग ते म्हणजे तो म्हणजे माझे पास्ट चांगले मेमरीज म्हणजे चांगले जे मेमरीज आहेत तो माझा एक गेटवे झाला. गेटवे म्हणजे असं नाही आपलं एक ठिकाण जिथे म्हणजे समजा आता असं ऑफलाईन पण ठिकाण असतं पहिल्यांदा टपऱ्या असायच्या की कंटाळा आला की चला तिकडं कंटाळा आला की चला तिकडं किंवा वाईट वाटलं चला तिकडं असा एक स्पॉट असतो. तसा आपण आपल्या डोक्यात कसं आहे तो पास्टचा एक स्पॉट
बनवलाय वगैरे. ते एक प्रकारचं एक घर, हा. सुंदरच असं घर, मेमरीजचं घर, की चला काय खराब वाटलं, काय आता होत नसलं तर मग तिकडे जाऊ. ठीक आहे. माझी फिलॉसॉफी याच्या बाबतीत थोडीशी वेगळी. पण ती वेगळी नाही, ती चुकीची आहे. ओके, चुकीची आहे की नाही मला माहित नाही, पण जेव्हा माझ्या म्हणजे माझी फिलॉसॉफी सांगतो की असं काही इस्केप असला, असं काही आपण फिक्शनल काही बनवून ठेवलंय आपल्यामध्ये, आणि तो जर तुम्हाला आधार देत आहे, त्यात काहीच वाईट नाही मला. मला विचार करावा. आपण फिक्शनल विचार करतच असतो ना रोज. मी तर रोज करतो फिक्शनल. फिक्शन जाण्यामध्ये काय वाईट आहे? काहीच वाईट. आपल्याला हॅपीनेस आहे ना त्याच्यामध्ये, आपण हॅपी होऊ शकतो, मग काय वाईट. तर केला पाहिजे की आपला एक स्पेअर बनवलाय, जिथे काय जेव्हा सध्याचं चालू नाही चांगलं वगैरे, तेव्हा त्यापासून एक सुटकारा मिळण्यासाठी तिकडे आपण जाऊ. पण ह्याच्यामध्ये मला एक ते असतं ना, म्हणतात ना की शहामृग जमिनीत तोंड खूप असतं जेव्हा समोर संकट येतात वगैरे. मला ती भीती आहे की म्हणजे आपण पास्ट मध्ये एवढं पण गुंतले जाऊ नये की सध्याचे चालू आहे त्याचा विसर पडावा, किंवा त्याच्याशी डील. तुम्हाला ते समजतच नाही, म्हणजे समजत Okay. असेल पण तुम्ही थोडं नाही ओके नाही अदर वेने घेता येईल. ओके ओके. माझं म्हणणं कसं आहे माहिती काय, तुम्हाला भीती आहे ना पास्ट मधल्या, तुम्ही मेमरीज पास्ट मधल्या हॅपी मेमरीज घेणार ना. हा? ओके. हा, मग हॅपी मेमरीज तुम्हाला हे थोडीच होणार आहे, म्हणजे त्रास वगैरे थोडीच होणार आहे. त्रास नाही, पण मला सध्या जे काम करायला पाहिजे, किंवा सध्या समज माझ्या चांगलं नाही चालू आहे, समज आज चांगलं चालू नाही समज, फॉर एक्झाम्पल, म्हणजे आजचा आणि दिवस वाईट गेला. समज आजचा दिवस माझा वाईट गेला, तर मग मी त्याच्याबरोबर डील करायला मी सध्याच्या घडीला काय करू शकतो का, की मी हे काम करू शकतो, ते काम करू शकतो, तर त्याच्यामध्ये जायला पाहिजे असं मला वाटतं. आता थोडस मला हे आता त्याच्यामध्ये जायला पाहिजे असं काही नाही, तुम्ही त्या गोष्टी विसरण्यासाठी दुसरं काही पण करू शकता ना ऍक्टिव्हिटी. जिम जाऊ शकता, म्युझिक क्लासला जाऊ शकता. भरकटतोय आपण, पण बरं ठीक आहे. एक क्वेश्चन आपण परत बेसिकला क्वेश्चन आहे. फॉर एक्झाम्पल, समज तू ऑफिसवरून कामाने फ्रेश भेटून आलाय फॉर एक्झाम्पल, आणि तुझ्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक म्हणजे तुझं पास्ट मध्ये काहीतरी जे चांगलं झालं होतं, किंवा जे मेमोरीज आहेत, तर एका चांगल्या मेमोरीज मध्ये गुंतणं अर्धा तास. दुसरं आहे की सध्या रिलॅक्सेशन साठी काहीतरी, फॉर एक्झाम्पल म्युझिक करणं. या दोन ऑप्शन पैकी तू कोणता ऑप्शन चूज करतो? डिपेंड्स ऑन डे. पण हेच ऑप्शन आहेत असंही काही नाही, ऑप्शन Okay. दुसरे पण आहेत. ओके. हा, दुसरं बघ. दुसरे ऑप्शन म्हणजे जसं की आपल्या आवडत्या व्यक्तीला बोलणं. बरोबर. हा हा. ओके, सगळ्यांकडे नसतं आवडते व्यक्ती. ओके. ओके, ठीक आहे. रिलॅक्सेशन हा पण ऑप्शन आहे. ठीक आहे. म्हणजे आपण एका मेमरीजला आपण एक प्रकारे एक रिलॅक्सेशन पॉइंट म्हणू शकतो. म्हणजे रिलॅक्सेशन साठी एक ऍक्टिव्हिटी
तर ती पण एक ऍक्टिव्हिटी आहे. पण ते आता थोडासा दुसऱ्या वेळेने विचार केला. आता मी दुसऱ्या वेळेने एक विचारायचं मला की इज इट वर्थ इट. काय आता तुला रेकॉर्ड करायला किंवा समज रेकॉर्ड करायला काही वेळ द्यावा लागणार आहे, काही तुझी एनर्जी द्यावी लागणार आहे. तू त्या मुवमेंट मधला जो आनंद आहे तो तुला थोडासा कमी करावा लागणार आहे. त्या मुवमेंट मधला आनंद कमी करावा लागणार आहे, जेणेकरून तो तू स्टोअर करून नंतर काहीतरी त्याचा आनंद घेऊ शकतोस. हे पण आहे. आता फॉर एक्झाम्पल काहीतरी पूजा होतीये, त्या पूजेमध्ये एक तर तू रेकॉर्ड करून नंतर तू बघून त्याचा आनंद घेत राहू शकतोस परत 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 परत, किंवा त्या मुवमेंटला त्या पूजेमध्ये त्याच मोमेंट मध्ये आनंद घेऊ. प्रेझेंट मध्येच इथे आता थोडस एक हे येत आहे की की आपण म्हणजे फक्त फोटोज वगैरे घेऊन जो आनंद त्या मोमेंटला घ्यायचा असतो तो आनंद स्टोअर करतो आणि तो आनंद परत परत नंतर नंतर. माझं ओपिनियन ह्याबद्दल काय माहिती का? तो मोमेंट आपण कसं पण जगतोयच, थोडं Okay. तरी जगतोयच ना. आता शूटिंग करत करत जगतोयच थोडं तरी. ओके. मग शूटिंग करून नंतर नंतर परत परत बघणं आणि त्या मोमेंटला एन्जॉय करणं, हे मला थोडं त्या मोमेंटचा म्हणजे सगळा एकदम जिष्ट सगळा त्याचा सगळा आनंद त्याचा घ्यायचा परत परत स्टोअर परत करून घ्यायचा परत 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 जोपर्यंत त्या मोमेंटला काहीच वाटत नाही. काय ओके. असं वाटतं. पण त्या मोमेंट मध्ये रेकॉर्ड करताना त्याचं हे कमी वाटत आपण नाही. रेकॉर्ड करताना रेकॉर्ड करताना तो आनंद कमी झाला का वाटत आनंद नाही? थोडा कमी होईल, जास्त नाही कमी होईल. पण असं आपण आनंद घेतोयच ना असं पण. आता समज तू कुठेतरी गेलाय, गड किल्ल्यावर गेलाय, हा. तिथे बसून आनंद घेऊ शकतो. अरे ते चांगलं झालंय, हवा वेळ चांगलं झाले. आता आपण आणि दुसरा आपल्याकडे दिवस- एवढा वेळ असतोच ना की आपण त्या पिक्चर्स घेऊ शकतो, एन्जॉय पण करू शकतो. असं पण आहे. वेळ वेळ लागू द्या ना, एक्स्ट्रा वेळ लागू द्या, 1 घंटा एक्स्ट्रा जाऊ द्या, आपल्याला काय फरक पडतो? हा. ओके. बरोबर. ते पटतंय ना आता. पटायला पाहिजे. आणि मुख्य प्रॉब्लेम हा आहे की मी ह्या गोष्टीला प्रॉब्लेम मानतोय की रेकॉर्ड केल्यामुळे वगैरे त्या गोष्टीचा आनंद खूपच कमी होतोय. मला नाही वाटत. दोन्ही आपण करू शकतो, म्हणजे रेकॉर्डिंग सुद्धा करू शकतो आणि आनंद सुद्धा घेऊ शकतो. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी सायमल्टेनियस सुद्धा होऊ शकतात. करायला पाहिजे. का? आता कुणाला होतात तर कुणाला होत नाही. ओके. ज्याच्याकडे एनर्जी आहे तो करेल. तो करेल. म्हणजे आपण व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि आणि एन्जॉय पण करायचं. व्हिडिओ रेकॉर्ड होतोय त्याच्याबद्दल काही ओपिनियन्स वगैरे बनवायचे नाही. व्हिडिओ होते रेकॉर्ड होते, व्हिडिओ रेकॉर्ड होते. हा व्हिडिओ रेकॉर्ड होताना सुद्धा आम्ही आनंद घेतोय आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड जर होत नसला असता तरी पण आम्ही आनंद घेतो असतो. मग हा व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्ही हा आनंद परत परत घेणार आहे. त्या आनंदाला आपण डबल टेबल करतोय. आता समजा 100% घेतला तर उद्या परत त्याचे 50% घेणार, परत परवा 50% घेणार, असं परत परत आपण म्हणजे तो आनंदाच्या म्हणजे या मुवमेंट मधून आपण 100% पेक्षा जास्त आउटपुट काढतोय. व्हिडिओ रेकॉर्ड करून आपण या मुवमेंटचा 100% जास्त आता प्रेझेंट मध्ये पण घेतोय आणि फ्युचर मध्ये पण. फ्युचर मध्ये पण घेणार. जर व्हिडिओ रेकॉर्ड केला नसता तर फक्त प्रेझेंट मध्ये राहिला असता. व्हिडिओ रेकॉर्ड करत राहा, आनंद घेत राहा. बाय बाय.